करवी कुठलीही मंत्रिपद मागायची नसतात। हा सगळा निर्णय जो आहे किंवा त्याचा जो कोरम आहे तो वेगळा आहे। त्या ठिकाणीच आम्ही आमची मंत्रिपद जी आहे ती मागू असं म्हटलेलं आहे इथे शंभूराज देसाई यांनी। तर वळूयात पुढच्या महत्त्वाच्या बातमीकडे। माळशिरसच्या मार्कडवाडी इथे फडणवीसांचे पोस्टर लागलेत। शरद पवार यांच्या दौऱ्यापूर्वी मार्कडवाडीमध्ये पोस्टरबाजी झालेली पाहायला मिळते। सर्वाधिक मतदान भाजपला मिळाल्याचा पोस्टरवरती आशय आहे। भाजपकडनं फडणवीस राम सातपुते यांचे हे फलक लागलेले पाहायला मिळत आहेत। मार्कडवाडीमध्ये हे महत्त्वाचे फलक लागलेले पाहायला मिळतात। माळशिरसच्या मार्कडवाडीमध्ये फडणवीसांच्या नावे पोस्टर लागलेले आहेत। शरद पवार यांचा दौरा खरं तर आज आहे। आज मार्कडवाडीमध्ये शरद पवार स्वतः जाणार आहेत। बॅलेट पेपरवरती मतदान घेणारं, अंतर्गत स्वरूपात मतदान घेणारं असं हे गाव, ज्या गावाची मागणी होती की आमच्याकडनं सगळ्यात जास्त अशा स्वरूपाचा हा आमच्याकडनं जाणारं मतदान हे जानकरांना जाणं अपेक्षित होतं, मात्र ते भाजपला कसं गेलं असा सवाल यावेळेला उपस्थित करण्यात आलेला होता आणि त्यावरती आपण बघतोय हे नवीन फलक लागलेले आहेत। आणखी एक महत्त्वाची बातमी, शरद पवार हे मार्कडवाडीमध्ये उद्याला जाणार आहेत। सोलापूरच्या मार्कडवाडीला ते उद्या भेट देणार आहेत। माळशिरसचे आमदार उत्तम जानकर यांची देखील ते भेट घेणार आहेत। बॅलेट पेपरवरती मतदानावरनं मार्कडवाडी गाव हे चर्चेत आलेलं आहे आणि या ठिकाणी जाऊन स्वतः शरद पवार भेट घेणार आहेत। अधिक माहिती घेऊयात, संकेत कुलकर्णी आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। संकेत, मार्कडवाडीमध्ये आता शरद पवार येणार, त्यामुळे गावकऱ्यांची चांगली जय्यत तयारी झाली असेल। निश्चितच उद्या सकाळी 10 वाजता मार्कडवाडी येथे शरद पवार येणार आहेत। उद्या सकाळी 10:15 ते 11:30 ते मार्कडवाडी ग्रामस्थांशी विविध विषयांवर चर्चा करणार आहेत। बॅलेट पेपरवरील मतदान, यापूर्वी झालेलं मतदान, गावच्या आजपर्यंतच्या मतदानाची झालेली एकंदरीत परिस्थिती आणि यानंतर बॅलेट पेपरवर मतदान करण्याची असणारी गावकऱ्यांची भूमिका, या संदर्भात थेट ते गावकऱ्यांशी चर्चा करणार आहेत। या सर्व पार्श्वभूमीवर आता एक नवीन ट्विस्ट खरं तर मार्कडवाडीमध्ये आलेला आहे। मार्कडवाडी गावामध्ये विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपला 1003 मतं मिळाली होती, तर राष्ट्रवादीचे उमेदवार सध्याचे विद्यमान आमदार आहेत जे उत्तम जानकर यांना खरं तर 843 मतं मिळाली होती। भाजपला सर्वाधिक मताधिक्य मिळालं होतं, त्यामुळे 1003 मतांचा असणारा फलक आणि देवेंद्र फडणवीसांचं अभिनंदन असणारे भाजपचे फलक मार्कडवाडी ग्रामस्थांच्या वतीने लावण्यात आल्याचं मार्कडवाडीत खरं तर चित्र पाहायला मिळतंय। त्या संदर्भातले व्हिडिओ देखील मोठ्या प्रमाणावर खरं तर आता व्हायरल होताना दिसत आहेत। शरद पवारांच्या दौऱ्यापूर्वीच भाजपचे लागलेले पोस्टर खरं तर एक वेगवेगळ्या चर्चांना तोंड फोडणारे खरं तर या ठिकाणी दिसू शकतात। त्यामुळे मार्कडवाडीमध्ये उद्या शरद पवार आल्यानंतर नक्की परिस्थिती काय होणार, कशा पद्धतीने चर्चा होणार, भाजपच्या असणाऱ्या 1003 मतांचा दावा विरुद्ध ईव्हीएमच्या बाबत असणारी शंका आणि बॅलेट पेपरवरची भूमिका, या संदर्भात शरद पवार उद्या मार्कडवाडीतून कुठली भूमिका घेणार हे खरं तर पाहणं महत्वाचं आहे। मात्र या सर्वांमध्ये आता भाजपचे पोस्टर मात्र मार्कडवाडीतून सध्या लक्ष वेधून घेताना दिसत आहेत। प्रज्ञा, अगदी, मात्र सध्या आपण जर पाहिलं तर मार्कडवाडीमध्ये ज्या पद्धतीनं मतदानाची प्रक्रिया सगळी पूर्ण पाडण्याचा प्रयत्न सुरू झालेला होता अंतर्गत गावकऱ्यांकडनं बॅलेट पेपरवर, तो खरं तर प्रशासनाच्या दबावामुळे बंद पाडला गेला असा एक आरोप गावकऱ्यांचा आहे। आता उद्याचा महत्त्वाचा जो दौरा असणार आहे शरद पवारांचा, त्याचं काय स्वरूपाचं नियोजन ठेवण्यात आलेलं आहे? नाही, उद्या साधारण पाहणे हेलिकॉप्टरने शरद पवार 10 वाजता मार्कडवाडी गावामध्ये थेट पोहोचतील। त्यानंतर 10:15 ते 11:30 ते लोकांशी थेट चर्चा करतील। मार्कडवाडी गावातील ग्रामपंचायती समोरच हे चर्चेचं आयोजन करण्यात आलेलं आहे। यामध्ये लोकांसर्व देखत ही खुली चर्चा होणार आहे। नागरिक त्यांच्या भावना हे शरद पवारांसमोर मांडतील। आमदार उत्तम जानकर देखील यावेळी उपस्थित राहतील, ते सुद्धा त्यांच्या भावना देखील मांडू शकतात। वेगवेगळ्या गोष्टींवर चर्चा होईल। लोकसभेमध्ये राष्ट्रवादीचे उमेदवार असणारे खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांना पडलेलं मतदान, यापूर्वी निवडणुकांमध्ये झालेलं मतदान, या सर्वांच्या मतांची जी गोळाबेरीज आहे त्याची आकडेवारी ही थेट गावकरी शरद पवारांसमोर ठेवणार आहेत। आणि या सर्व आजपर्यंतच्या झालेल्या मतदानाच्या टक्केवारीची जी तुलना आहे ही या विधानसभेतल्या मतदानाच्या आकडेवारीच्या संदर्भात तुलना होऊ शकते आणि या तुलनेनंतरच काहीतरी एक ठोस भूमिका गावकरी हे शरद पवारांसमोर ठेवणार आहेत। यावेळेस शरद पवार कुठली भूमिका घेत आहेत, शरद पवार या गावकऱ्यांना कशा पद्धतीने प्रतिसाद देऊन कुठली दिशा देत आहेत हे पाहणं महत्वाचं आहे। प्रज्ञा, नक्कीच, धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी संकेत।